उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर आज महत्त्वाची पत्रकार परिषद। उद्धव ठाकरे काय गौप्यस्फोट करणार याकडे राज्याचं लक्ष। मतदार याद्यांच्या घोळासंदर्भात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। महाविकास आघाडी विरोधात आज भाजपची पत्रकार परिषद। आशिष शेलार पत्रकार परिषद घेऊन भांडाफोड करणार असल्याची सूत्रांची माहिती। पुणे जिल्ह्यातल्या शिरूरमध्ये 15 दिवसात बिबट्याच्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू। ग्रामस्थ संतप्त झाल्यानंतर वनविभाग नरभक्षक बिबट्याला करणार ठार, मात्र त्याला शोधणार कसं, ग्रामस्थांचा सवाल। कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून जैन समुदाय आक्रमक। जैन मुनी निलेश चंद्र यांच्या उपस्थितीत आझाद मैदानात जैन समुदाय करणार उपोषण। कुलाबा जैन मंदिर ते आझाद मैदानापर्यंत काढणार मोर्चा। कोल्हापुरात ऊस दराबाबत तोडगा काढण्यासाठी महत्त्वाची बैठक। राजू शेट्टी 3751 रुपये दरासाठी आग्रही। दरांबाबत तोडगा निघणार का याकडे लक्ष। भारतीय महिला क्रिकेट संघानं रचला इतिहास। वर्ल्ड कप फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली। महिला वनडे वर्ल्ड कपवर भारतानं कोरलं नाव। वर्ल्ड कप जिंकल्यानंतर देशभरात जल्लोष। उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर आज महत्त्वाची पत्रकार परिषद। उद्धव ठाकरे काय गौप्यस्फोट करतात याकडे राज्याचं लक्ष। मतदार याद्यांच्या घोळाबाबत ठाकरेंची शिवसेना आक्रमक। महाविकास आघाडी विरोधात आज भाजपची पत्रकार परिषद। आशिष शेलार पत्रकार परिषद घेऊन भांडाफोड करणार, सूत्रांची माहिती। कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून जैन समुदाय आक्रमक। जैन मुनी निलेश चंद्र यांच्या उपस्थितीत आझाद मैदानात जैन समुदाय करणार उपोषण। कुलाबा जैन मंदिर ते आझाद मैदानापर्यंत काढणार मोर्चा। कोल्हापुरामध्ये ऊस दराबाबत तोडगा काढण्याकरता महत्त्वाची बैठक। राजू शेट्टी 3751 रुपये दराकरता आग्रही। दरांबाबत तोडगा निघणार का याकडे लक्ष। राजस्थानच्या फलोदीमध्ये भीषण अपघातात 15 जणांचा मृत्यू। मिनी बस आणि ट्रकमध्ये अपघात। देवदर्शनावरून परतत असताना घडली दुर्घटना। अंतराळ क्षेत्रात भारताला मोठं यश। इस्रोनं लॉन्च केलं 4410 किलो वजनाचा बाहुबली रॉकेटचं प्रक्षेपण। नमस्कार। सुरुवातच एका अभिमान वाटावा अशा बातमीनं। बातमी आहे क्रिकेटच्या मैदानातून। भारतीय महिला क्रिकेट संघानं दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली आणि वनडे वर्ल्ड कपवर नाव कोरलेलं आहे। नवी मुंबईच्या DY पाटील स्टेडियमवर भारतीय महिला संघानं इतिहास रचला। शेफाली वर्मासह दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतीय संघानं 299 धावांचा बचाव करत फायनलमध्ये बाजी मारली होती। अर्धशतकी खेळीनंतर दीप्ती शर्मानं 5 विकेट्स घेतल्या। संघाला 52 धावांनी विजय मिळवून देण्यात तिनं महत्त्वाची भूमिका बजावली। भारतीय महिला संघानं टॉस गमावला आणि पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांमध्ये 298 धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर 299 धावांचं टार्गेट ठेवलं। या धावसंख्येचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉल्वर्ट हिनं सेमीफायनल नंतर फायनलमध्ये सुद्धा शतक केलं आणि वर्ल्ड रेकॉर्ड केला। वर्ल्ड कपच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम तिनं आपल्या नावे कोरला। पण शेवटी भारतीय संघानं फायनलमध्ये बाजी मारली आणि आपलं अधुरं स्वप्न पूर्ण केलं। दोनदा वर्ल्ड कप ट्रॉफीनं भारतीय संघाला हुलकावणी दिली। 2005, 2011, 2017, 2005 आणि 2017 आणि त्यानंतर यावर्षी मात्र वर्ल्ड कप आपण घेऊन जाऊ अशीच आशा होती आणि आपल्या मुलींनी करून दाखवलं।
बहुत बढ़िया लग रहा है यहाँ पे, क्योंकि काफ़ी इंतज़ार था और हम लोग इसलिए आए थे कि जीतेंगे और हम लोग जीते। बेहद खुशी हो रही है हमें और माहौल देख के और खुशी हो रही है। ये सब फैंस खुश है। हमारी दिली इच्छा थी 2023 में जो हुआ वो नहीं होना चाहिए था, बट हुआ। पर अभी हम लोग बहुत खुश है। जस्ट आंखों में पानी आया, जस्ट मीन्स बताने जैसे मूवमेंट नहीं था। बहुत खुश है, बहुत अच्छे, बहुत ज्यादा अच्छा लग रहा है। लास्ट विकेट जब गई तो क्या आपके मन में आया जब देखा आपने कि विकेट गई और वुमेन टीम हो गई? कि इंडिया ही जीतेगी, तो कोई एक्साइटमेंट का कोई वो था ही नहीं। मैच का अगर कहे सेमीफाइनल फाइनल दोनों का श्रेय किसको देती है आप? किसी एक प्लेयर को अगर देना हो तो? पूरी टीम इंडिया को? यस ऑफ कोर्स, पूरी इंडिया टीम को। इट्स अ टीम वर्क। तो चेयर कैसे करेंगे आप टीम इंडिया को? अभी तो ट्रॉफी जीत, लेकिन यहाँ से ट्रॉफी लेके जानी है तो चेयर कैसे करेंगे आप उनको? इंडिया ये जीते तो ऐसा लगा यार पूरा इंडिया जीता। 2011 का रिपीट टेलीकास्ट लगा आपको कहीं ना कहीं? ऑब्वियसली एंड ग्रेट अचीवमेंट फॉर द वुमेन्स यार। अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा निवड झालेली आहे। ही निवडणूक जिंकण्यासाठी महायुतीमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जात होता आणि त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत चर्चा करण्यात आली। या चर्चेअंती मुरलीधर मोहोळ यांच्या गटालाही काही पद देण्याचं ठरलेलं आहे। त्यानंतर मोहोळ यांनी अध्यक्षपदासाठीचा अर्ज मागे घेतला। आता अजित पवार 2 वर्ष तर मुरलीधर मोहोळ 2 वर्ष अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत। उपाध्यक्षाची एक पोस्ट असते, 4 उपाध्यक्षांच्या असतात, जॉईंट सेक्रेटरी, अशा वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या पोस्ट असतात। तर त्याच्यात सिनियर उपाध्यक्ष म्हणून मुरलीधरजी मोहोळ केंद्रीय राज्यमंत्री यांची आम्ही सगळ्यांनी मिळून एकमताने निवड केलेली आहे आणि बाकीच्या पण निवड आम्ही केलेल्या आहेत। देवेंजींनी सुद्धा आम्हाला सगळ्यांना सांगितलं की आपल्याला निवडणूक लढायची नाही आहे आणि मग त्याच्यामध्ये असं ठरलं की 4 वर्ष ही जी काही कार्यकारिणी म्हणून ही पदाधिकारी म्हणून काम होईल, त्याच्यामध्ये अध्यक्ष म्हणून समान कालावधी दोघांनाही मिळेल, दादा असतील किंवा मी असेल, हे त्याच्यामध्ये सूत्र ठरलं। निवडणूक आयोगानुसार शिवसेना एकनाथ शिंदेंची तर राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचा आहे। सुप्रीम कोर्टाचा निर्णय अद्याप प्रलंबित असल्यानं शिंदे आणि अजितदादा हेच दोन्ही पक्षांचे प्रमुख आहेत। पण भाजपच्या चंद्रकांत पाटलांनी मात्र राष्ट्रवादी शरद पवारांचं आणि शिवसेना ठाकरेंची म्हणत आपल्या मित्रपक्षांची मालकी नाकारल्याचं पाहायला मिळतंय। नेमकं काय घडलंय पाहूयात। त्या एका शरद पवारांनी पक्ष चालवायला, मग दुसरा पक्ष कोण? शिवसेना, बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरेंचा, आता आदित्य ठाकरे। भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांचं हे विधान ओठावर एक आणि पोटात दुसरं असं शक्यतो चंद्रकांत पाटील करत नाही। याचीच प्रचिती तासगावमध्ये पुन्हा एकदा आली। राज्यात शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठं खिंडार पडलं, ज्यामुळं आधी शिवसेना शिंदेंकडे आणि नंतर राष्ट्रवादी ही अजित पवारांच्या हाती आली। पण असं असलं तरी चंद्रकांत पाटलांना मात्र हे मान्य नाही की काय, असा सवाल उपस्थित होतोय। कारण सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधीच चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादीसह शिवसेना कुणाची याचं उत्तर देऊन टाकलं। नेमकं चंद्रकांत दादा काय बोलले तुम्हीच ऐका। महाराष्ट्रामध्ये कोणकोणते पक्ष आहेत त्याची यादी करूया। तर महाराष्ट्रात पक्ष आहे शरद पवारांचा, त्या एका शरद पवारांनी पक्ष चालवायला, मग दुसरा पक्ष कोण? शिवसेना, बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, मग उद्धव ठाकरेंचा, आता आदित्य ठाकरे, नो स्कोप। बाकी जाने जय भारत माता की जय, उद्धवजी तुम आगे बढ़ो, आपण बोलो हम तुम्हारे साथ हैं, उद्धवजी। भारतीय जनता पार्टी कोणाचा? तर कोणाचा? अडवाणींचा नाही, अटलजींचा नाही, मोदीजींचा नाही, कार्यकर्त्यांचा पक्ष। खरं तर शिवसेना कुणाची याचा निकाल 12 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टात लागणार आहे। या निकालाआधीच चंद्रकांत पाटलांनी शिवसेना ठाकरेंची आणि राष्ट्रवादी शरद पवारांची म्हणत मित्रपक्षांनाच धक्का दिलाय। त्यामुळे मित्रपक्षांकडून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे। चंद्रकांत पाटलांना काय बोलायचे त्यांना ते बोलू। कधी कधी त्यांच्या तोंडातून असे वक्तव्य निघतात आणि त्याच्यामुळे त्यांचाच पक्ष अडचणीत येतो, हे आपण अनेक वेळा पाहिलं। आणि मग नंतर मी असं जे काय असं नव्हतं बोललो, असं जे काही त्यांचा आविर्भाव ते बोलतात, मला वाटतं हे योग्य नाही आणि त्याबद्दलची सगळी दखल
देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली असते. चंद्रकांत पाटलांनी भाजपाच्या विचारधारेचं महत्त्व सांगण्याच्या प्रयत्नात राष्ट्रवादीची मालकी शरद पवारांकडे आणि शिवसेनेची मालकी ठाकरेंकडे सोपवून दिली. आता चंद्रकांत पाटलांचा टोन पवार आणि ठाकरेंवर टीकेचा असला तरी त्यांनी मित्रपक्ष विरोधकांच्या नावे केल्यानं चर्चा तर होणारच. त्यामुळे आता या चंद्रकांत दादांच्या विधानानं महायुतीत आणखी काय पडसाद उमटतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.